फायनली पहलगाम काश्मीर अटॅकचं निषेध आणि टेररिस्ट अटॅकचं निषेध असताना मिरज ख्रिश्चनच्या भेटून बघू शकता. तर सध्या आपण गांधी चौकात चाललो बघू शकताय. गांधी चौक येत आहे रेल्वे. तर फायनली आपण आलेलो आहे गांधी चौकात बघू शकता. हा आहे गांधी चौक आणि त्याचा आपण फायनल आहे भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला. पहलगाम आतंकवादी हल्ला तो काश्मीरमध्ये झाला त्याच्या निषेधात मिरज ख्रिश्चन चर्च सध्या गांधी चौकात भावपूर्ण श्रद्धांजली देताना गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीर या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी जो काही आतंकी हल्ला झाला आणि अचानक त्या ठिकाणी अनेक लोक मरणोन्मुख झाले, ज्यांना आपला प्राण गमवावा लागला. या सर्व घटनेचा मिरज ख्रिश्चन चर्च, KDC, CNI, समस्त ख्रिस्ती समाज या सर्व घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत आहे. निश्चित अर्थानं बायबल आम्हाला शिकवतं, दैवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. बायबल आम्हाला शिकवतं, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. बायबल आम्हाला शिकवतं, शत्रूवरही प्रेम कर, शत्रूशीही समेट कर. आणि जी ख्रिस्ताची शिकवण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये समेटाचा संदेश देण्यासाठी आज मिरज ख्रिश्चन मंडळी आज आपल्यामध्ये आहे. तर आम्ही यावेळेस त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत.
आणि जे परिवार ज्यांना ही हानी पोहोचली, ज्या परिवारामध्ये ही दुःखद घटना घडली, त्या सर्व परिवारासाठी आम्ही या समयी सांत्वनाची प्रार्थना करत आहोत. आम्ही सर्वजण त्या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, कारण की जे यामध्ये ज्यांनी आपला प्राण गमावला, ज्या कुटुंबामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्यामध्ये प्रभूनं त्यांना सहाय्य करावं, त्यांना उभं करावं, हीच आम्ही या समय प्रार्थना करत आहेत. आणि ख्रिस्त येशूचा शांतीचा, प्रीतीचा, क्षमेचा संदेश या समय आम्ही आपणाला देत आहोत, कारण की तो येशू या जगामध्ये आला मानवाच्या अपराधाकरिता. आम्ही पापातून बाहेर यावं, वाईटातून बाहेर यावं, यासाठी त्यानं आपला वधस्तंभ घेतला, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला आणि सुरळीत व्हावी असं तुझ्या दयेने आणि कृपेने होते. त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांना आम्ही तुझ्या दयेच्या कृपेच्या स्वाधीन करत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती मागतो, म्हणून तो हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरा जमा असते आणि जसे मी आपल्या ऋणासून सोडले आहे, तसेच तो आमच्या ऋणी आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवजुबापाची प्रीती, प्रवेशाची प्रेम कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आपणा सर्वांसोबत आणि काश्मीर या ठिकाणी झालेल्या सर्व दुःखित परिवारांसोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू.